हेरिटेज में शामिल किलों को दर्शाते सदीक्षा मित्र मंडल के गणपति डेकोरेशन को देखने पहुंची हस्तियां। पिछले 40 सालों से अपने विविध प्रकार के डेकोरेशन के लिए चर्चित चेंबूर नटराज के सदीक्षा मित्र मंडल ने इस बार यूनेस्को द्वारा हेरिटेज में शामिल किले को दर्शाने की सफल कोशिश की। सदीक्षा मित्र मंडल के इस गणपति डेकोरेशन को देखने कई लोग पहुंच रहे हैं। बस ऐसे ही करते रहे, समाज सेवा और बप्पा की सेवा करते रहे। और अगली बार हम सोच रहे हैं कि नगर सेवक के लिए चुनाव लड़े। अरे बाप रे, हाँ ठीक है। सदीक्षा मित्र मंडळ आज त्यांना 40 वर्ष झालेली आहे आणि दरवर्षी मी ह्या गणपती बाप्पाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी येते आणि सदीक्षा मित्र मंडळाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी चांगला एक चेंबूर स्टेशन म्हटलं की एक मोठं हे आहेत आणि इथे एवढे बाजारपेठ आहे आणि लोकही तेवढी येतात आणि दर्शन घेतात। तर त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी हा उपक्रम इथे राबवलेला आहे। तर सदीक्षा मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते, अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा। कल हमारा नेत्र चिकित्सा का और परसों हमारा ब्लड टेस्ट ड्राइव रखा हुआ है हमने, तो 2 दिन वो होगा और 6 तारीख को विसर्जन है। सर्वप्रथम सभी गणेश भक्तों को मेरा श्री गणेशाय नमः। हर वर्ष की तरह इस वर्ष भी हम गणेश उत्सव खूब धूमधाम से मना रहे हैं। ये हमारे सदीक्षा मित्र मंडल का 40वां वर्ष है और इस वर्ष हमने जो यूनेस्को ने महाराष्ट्र के शिव छत्रपति महाराज जी के 12 फोर्ट को हेरिटेज डिक्लेयर किया था, उसी की एक छवि प्रतिमा हमने दर्शाने की कोशिश की है, जिसके स्वरूप आप देख सकते हैं कि भक्तजनों का तांता लगा हुआ है, मान्यवर सब आ रहे हैं और इसकी तारीफ भी कर रहे हैं। हमारे इस मंडल का जो आप देख सकते हैं लोकेशन जो है वो मार्केट में बसा हुआ है, तो यहाँ के मार्केट के लोगों का, यहाँ के फेरी वालों का, यहाँ के स्थानिक रहवासियों का बड़ा सारा सहयोग और योगदान है इस कार्यक्रम को सफल बनाने में, यही कहना चाहूँगा। और आज बप्पा की कृपा भी है कि पूजा के दिन इस समय बरसात नहीं हो रही है, तो लोगों को और भक्तजनों को दर्शन करने में कोई तकलीफ नहीं हो रही है। सभी पर बप्पा की कृपा बनी रहे, यही कामना करता हूँ। गणपति बप्पा मोरिया। अपना इसकी बहुत 40, जैसे मैंने कहा कि इसको 40 वर्ष हो गए हैं, तो कैलाशवासी अमृतलाल गुप्ता जी थे, आज उनके भाई हमारे साथ है रामनाथ गुप्ता जी, जो कुछ वर्ष तक अध्यक्ष इसके पहले थे। इस मंडल के संस्थापक हमारे सहयोगी और पिता तुल्य श्री सदैव तलवटकर जी, हमारे और बाकी सदस्य जो हैं, रमेश यादव जी हैं, राबाड़े साहब हैं, माने साहब हैं, भालदारे जी हैं, ये सारे लोग मिलकर अब सहयोग कर रहे हैं और हम लोग इस कार्यक्रम को आगे बढ़ा रहे हैं। और गत 7 सालों से, पिछले 7 सालों से इस मंडल का कार्यभार मैं संभाल रहा हूँ। इसके पहले मेरे पिताजी स्वर्गीय सकलदेव सिंह ठाकुर जी इस मंडल के अध्यक्ष थे और मंडल का कार्यभार देखते थे। उनके गुजरने के बाद मंडल के लोगों ने मुझ पर भरोसा दिखाया और ये जिम्मेदारी मेरे ऊपर दी और मुझे अध्यक्ष करके नियुक्त किया। और पिछले 7 सालों से इस मंडल का कार्यभार देख रहा हूँ। जितना हो सके अपनी तरफ से योगदान देने की कोशिश करता हूँ और सारे लोगों को, भक्तजनों को जो कुछ सहयोग कर सके, हम लोग सामाजिक कार्य कर सके, जैसे नेत्र चिकित्सा हो गया, ब्लड डोनेशन कैंप हो गए, ब्लड टेस्ट वाला कैंप हो गया, मेडिकल के जो सुविधाएं कर सकते हैं वो इन 7 दिनों में हम कोशिश करते हैं कि आयोजन करें और लोगों को वो सुविधा दे सके। कोई मेडिकल कैंप वगैरह? भाई हैं विजय सिंह, ये आगे बढ़ते रहे, हम लोग हमेशा यहाँ आते रहें और गणपति बप्पा का आशीर्वाद लेते रहें। 1986ला सदीक्षा मित्र मंडळाच्या वतीने श्री गणरायाची स्थापना झाली। त्यावेळेस ही स्थापना करण्यासाठी या सदीक्षा मित्र मंडळाचे संस्थापक दिवंगत अमृतलाल गुप्ता आणि आता असलेले सहदेव तळवटकर यांनी मिळून ह्या इथे नटराज थिएटरच्या इथे प्रांगणामध्ये त्यांनी सदीक्षा मित्र मंडळाची स्थापना करून गणपती विराजमान केला। खरं तर या मंडळाची कारकीर्द पाहता आत्तापर्यंत ज्या लोकांनी हे मंडळ सांभाळलं आहे त्यामध्ये खरं तर मोलाचा वाटा हा सकलदेव सिंग ठाकूर यांचा आहे आणि सकलदेव सिंग ठाकूर हे अध्यक्ष असताना या मंडळाला खूप मोठी भरारी आली आणि मंडळ बहरत गेलं आणि गणपतीचा उत्सव जो आहे तो ह्या संपूर्ण चेंबूरमध्ये नेहमीप्रमाणे गाजत आहे आणि चेंबूरमध्ये नावलौकिकही झाला।
तसंच सांगायचं तात्पर्य हे की ते गेल्यानंतर सकलदेव सिंग ठाकूर गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव हे आता सध्या या मंडळाचे सदिच्छा मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते देखील हा त्यांचा कारोबार अध्यक्ष म्हणून एकदम योग्य रीतीने पार पाडतायत. खरं सांगायचं तर चेंबूरमध्ये बघायला जर गेलं तर बरीचशी मित्रमंडळाच्या वतीने गणपतीची स्थापना होते, परंतु सदिच्छा मित्रमंडळ एक असं आहे की ज्याच्याकडून सामाजिक आणि सांस्कृतिक या सगळ्या गोष्टीची इथे ज्यावेळेस गणपती स्थापना होते तेव्हापासून तर अद्यापपर्यंत म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि लोकांना आरोग्याविषयी बहुतेक गोष्टी इथे पब्लिकसाठी केल्या जातात. त्याच्यामध्ये लोकांना डोळ्याच्या चष्म्याचं शिबिर असेल, बाकीच्या याच्या शिबिर असतील, दव्याचे शिबिर असतील, कुणाला संसर्गजन्य आजार झाले असतील त्याचे शिबिर असतील. शैक्षणिक बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचं, पेनांचं वाटप केलं जातं आणि लहान लहान मुलांना त्याचे वाटप होतं. सांस्कृतिक म्हणाल तर या इथे यांच्या मंडळाच्या वतीने बरीचशी खेळ आयोजित केला जातो. त्या खेळाच्या माध्यमातूनही इथे सदिच्छा मित्रमंडळाचा प्रसार होत चाललाय आणि सदिच्छा मित्रमंडळ एक योग्य दिशेने वाटचाल करत आहे. खरं तर या सगळ्यांचीच या मंडळामध्ये असलेले जेवढे सभासद आहेत, आता सध्या असलेले सेक्रेटरी रमेश जाधव असतील, खजिनदार काशीनाथ दाभाडे असतील आणि ही सगळी मंडळी, अनिल कांबळे असतील, माने असतील, तासगावकर असतील, ही सगळी मंडळी, आमचा विकी भालेराव असं आपलं भालदरे असेल, या मंडळी सगळी हिरिरीने काम करतात आणि ह्या इथल्या सगळ्यांना सदिच्छा मित्र मंडळाच्या वतीने त्यांना निमंत्रणही देतात. इथले आमदार असतील, खासदार असतील त्यांनाही निमंत्रण देतात, नगरसेवकांना निमंत्रण देतात. त्यातल्या त्यात इथले हॉकर्स युनियनवाले देखील या मंडळाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात एवढंच सांगतो. आणि आपल्या चॅनलच्या वतीने आम्ही असोसिएशनवाले पण सहकार्य करतात. ह्या तुमच्या चॅनलच्या मार्फत फक्त एवढंच सांगेन आणि तुम्ही देखील आम्हाला मदत करता त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.